काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू। तिघांच्या पार्थिवावर शिवमंदिर स्मशानभूमीत करण्यात आले अंत्यसंस्कार। पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जालन्यात एसडीपीआयचा कॅन्डल मार्च। मुंबईतील विलेपार्ले येथील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ सकल जैन समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याची बदली। धागेदोरे वरपर्यंत पोहोचले असतील म्हणून बदली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांचा आरोप। काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवलीमध्ये दुपारपर्यंत हॉटेल बंद राहतील। सर्व हॉटेल बंद करण्याचे डोंबिवलीमधील हॉटेल असोसिएशन अध्यक्ष अजित शेट्टी यांचे आवाहन। काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात डोंबिवली बंदची हाक सर्वपक्षीय नेत्यांनी दिली आहे। धुळ्यातील 2/3 जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले। महाराष्ट्र सरकारने मदत करावी अशी मागणी करण्यात येते। 305 बाजार समित्यांपैकी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीने पटकावलाय राज्यातून प्रथम क्रमांक। ऑनलाईन फ्रॉडला आळा घालण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून सायबर आणि फायनान्स टीमची नियुक्ती। आज 24 कॅरेट सोन्याचा भाव हा ₹98,240 प्रति तोळा असून तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 90,050 प्रति तोळा आहे। मुंबईत दहशतवाद्यांच्या पुतळ्याला दिली फाशी। दहशतवादी हल्ल्यातील मृतांना आदरांजली। पहलगाम येथील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा। शिवसेना आक्रमक। अकोल्यात पहलगाम मधील भ्याड हल्ल्याचा शिंदे सेनेकडून तीव्र निषेध करण्यात आलाय। मनपाते 10व्यांदा गुंठेवारीला दिली मुदतवाढ। जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले। नांदेडमध्ये पाण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आलाय।